म्हणावा लागेल। वळ्यात पुढच्या राजकीय घडामोडीकडे उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत। उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावाही घेतला। इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेत। काय आहेत ठाकरेंनी केलेल्या सूचना आणि आदेश पाहूया। उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलंय। 25 वर्षापूर्वीची आक्रमक शिवसेना जशी होती त्याच आक्रमकतेनं कामाला लागा असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिलाय। ठाकरेंचे शिलेदारही त्याच जोमानं विधानसभेच्या तयारीला लागलेत। शिवसेना भवनात आमदार, खासदार, जिल्हा प्रमुखांच्या बैठकांचं सत्र झालं। यानंतर ठाकरेंनी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातल्या संपर्क प्रमुखांची बैठक घेतली। जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक होणारी 25 वर्षांपूर्वीची शिवसेना विरोधकांना दाखवण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। संघटनात्मक बांधणी, लोकसभेच्या निकालात मिळालेल्या मतांचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत। या अहवालाच्या आधारावर शिवसेनेची ताकद असलेल्या मतदारसंघात ठाकरे गट लढवणार आहे। भले अपेक्षित जागा आम्हाला लोकसभेत मिळाले नसतील, परंतु आज सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा निवडून येताना सुद्धा शिवसैनिकांनी तिथे प्रभाव ठेवलेला आहे आणि या सगळ्याचा सारासार विचार करून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेची रणनीती आखण्यासाठी संपर्क प्रमुखांचा एक दौरा येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्रभर 288 मतदारसंघात होणार आहे, अशा सूचना सगळ्यांना देण्यात आली। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत। त्याआधीच संपर्क प्रमुखांनी आपल्या क्षेत्रांचा आढावा घेण्याच्या सूचना आहेत। विधानसभेच्या निवडणुकीत स्वतःचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा चंगच उद्धव ठाकरेंनी बांधलाय। त्यामुळेच 25 वर्षापूर्वीची शिवसेना ज्या पद्धतीने जनतेच्या प्रश्नावरती आक्रमक होत रस्त्यावर उतरत होती, तशाच पद्धतीची शिवसेना भाजप आणि विरोधकांना दाखवा अशा पद्धतीच्या थेट सूचना देखील उद्धव ठाकरेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना केल्यात। त्यामुळे या सगळ्यात उद्धव ठाकरेंना आता किती यश येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई।